मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा असेही म्हणतो. गुरु या शब्दापासून सगळे सामावलेले आहे. गुरुला आपण देवतुल्य मानायला हवे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याचे यशाचे शिखरे गाठण्याचे अनेक उदाहरणे दिसून येतात. आपल्याला जर चांगले गुरु लाभले नाही तर आपण आयुष्यात काही करू शकत नाही. महर्षी व्यास आणि गुरु द्रोणाचार्य यांच्या महाभारत रामायणच्या आदर्श आजच्या युवकांना नवी दिशा दाखवते. आपले आई वडील म्हणजे की आपले प्रथम गुरु. ते आपल्याला दुसऱ्यांना आदर द्यायला, सन्मान द्यायला शिकवतात. आपले आई वडील आपल्याला पंख देतात आणि त्या पंखात भरारीत मारण्याचे बळ आपल्याला आपले गुरुजन देतात. गुरु परमात्मा परशु हे प्रत्येक विद्या, कला, शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरु शिष्याचा मोठा नाता दिसून येतो. गुरु शिष्याचे नाते हे फक्त शिक्षणापर्यंत नसतात तर ते मरेपर्यंत असते. आपण आपल्या गुरूंचा आदर व सन्मान केला पाहिजे. एखादा शिष्य जर कोणत्या वैचारिक गोंधळात फसलेला असेल तर त्याच्यातून बाहेर काढणारा समाजाला सकारात्मक दिशेकडे घेऊन जाणारा म्हणजे की हा गुरुच आहे. आपण आपल्या गुरुवर आदरांचे पाऊल वाहूया आणि गुरूंच्या दाखवलेल्या मार्गाकडे वळूया. सर्व नात्याहून न्यारे असते गुरु शिष्याचे. सर्व नात्याहून न्यारे असते गुरु शिष्याचे. सगळे झुकून नमन करतात सारे. येथे इतिहास लिहिला जातो भविष्याचे. मित्र हो, तरी नाही हे भाषण 2 शब्दाचे राहते तरी त्या भाषणात सगळे जगाचे ज्ञान लपलेले आहे.